आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अतिशय मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आज दिनांक आहे 28 नोव्हेंबर 2024। आताची सर्वात मोठी अपडेट आज आली आहे। शपथविधी झाला की लगेच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। तर बघा आज 100% शपथविधी होईल असं वाटत आहे, कारण की चर्चांना उधाण आलेलं आहे। भरपूर चर्चा उठत आहेत कोण मुख्यमंत्री होणार। काही आमदारांना वाटत आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, त्याचबरोबर काही व्यक्तींना वाटत आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे। भाजप आमदारांना असं वाटत आहे की मुख्यमंत्री हे आमच्याच पक्षाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे व्हावेत। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे? देवेंद्र फडणवीस का एकनाथ शिंदे का आपले अजितदादा पवार? यापैकी कोण तुम्हाला मुख्यमंत्रीच्या रूपात पाहिजे? तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर बघा दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की आता सरकार लाडक्या बहिणीचं बनणार आहे, त्यात काय वादच नाही, कारण की महायुती सरकार आली आहे। कोणी जरी मुख्यमंत्री झालं तर लाडक्या बहिणींना फायदाच होणार आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते की ज्यावेळेस आमचे सरकार येईल त्यावेळेस प्रत्येक बहिणीच्या अकाउंटवर आम्ही 2100 रुपये असे जमा करणार आहोत। आधी 1500 होत होते, पण आता 1500चे 2100 रुपये करण्यात आले आहे, तुम्हाला माहितीच असेल। परंतु हे 2100 रुपये कोणाला भेटणार आहेत, कोणत्या महिला या योजनेतून बाहेर निघल्या आहेत, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील पहिल्यांदा वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे भेटणार का नाही, कारण की जिल्ह्यावाईज पैसे वाटण्यात येणार आहेत। तर तुम्हाला कधी पैसे भेटतील हे देखील आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर दुसरे एक महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले नसतील, बहिणींचे राहिलेले पैसे कधी येणार आहेत, त्याचबरोबर 6वा आणि 7वा हप्त्याची काय अपडेट आहे आणि योजनेतून काय बदल होणार आहेत आणि कोण बाहेर निघणार आहे सविस्तरपणे आपण पाहणार आहोत। त्याआधी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन देखील ऑलवर ठेवायची आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे, दुसऱ्यांना देखील याची माहिती झाली पाहिजे। बघा आता महिलांना किती लाभ वितरित केला जाणार आहे ते पाहता 2100 अधिक 2100 असे 4200 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत। ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील किंवा ज्या महिला योजनेतून बाहेर निघल्या नाहीत त्यांच्या अकाउंटवर 2100 अधिक 2100 4200 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर काही महिला आहेत 3000 प्लस 3000 6000 रुपये त्यांना जमा होणार आहेत, अधिक 2500 रुपये। तर 2500 कशाचे आहेत? तर हे 2500 रुपये आहेत अन्नपूर्णा योजनेचे। तुम्ही देखील अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेत नसाल तर आधीचे जाऊन व्हिडिओ पहा, त्यात मी सांगितलं आहे कसं अप्लाय करायचं आहे, तुम्हाला कुठे पैसे भेटणार आहेत ते। तरी पण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत असेल तर तुमचे जे गॅस अकाउंट आहे ते तुम्ही महिलेच्या नावावर करायचं आहे। पुरुषाच्या नावावर असेल ते महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे। तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये भेटणार आहेत। जास्त माहितीसाठी आपला तर आधीचा व्हिडिओ काल पोस्ट केलेला पाहायचा आहे। आणि आता बघा 2100 प्लस 2100 4200 रुपये हे झालं आणि 3000 प्लस 3000 हे 3000 प्लस 3000 कोणाला भेटणार आहेत? तर ज्यांना आधीचे हप्ते आले नव्हते तर त्यांची काय थकबाकी राहिली असेल तर 3000 प्लस 3000 भेटणार आहेत आणि 9600 रुपये कोणाला भेटणार आहेत? तर ज्यांना आणखी 1ही रुपया आला नाही त्यांना आधीचे 7500 अधिक हे 2100 असे मिळून सर्व पैसे भेटणार आहेत। त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की आता या योजनेतून 45 लाख महिला बाहेर निघल्या आहेत। तर 45 लाख महिला कोणत्या आहेत ते सांगतो। तर ज्या सरकारी योजना आहेत त्या दुसऱ्या योजनेचा देखील त्या लाभ घेत होत्या, नंतर लाडक्या बहिणीचा देखील फॉर्म भरला असेल त्यांनी, तर त्या 45 लाख महिला बाहेर निघल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी दुसरं एक काम केलं नाही, तर ते काम काय आहे ते आपण व्हिडिओ पुढे पाहणारच आहोत। नाही तर ते सुद्धा राहिले असते योजनेत पण आता बाहेर निघले आहेत, त्यांनी हे काम केलेलं नाही, तर ते काय काम आहे आपण आता पुढे पाहणारच आहोत। तर त्याचबरोबर कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे येणार आहेत त्याचबरोबर ते आता पाहू। तर बघा सातारा तुमच्या पुढे आता जो महाराष्ट्राचा नकाशा दिसत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता बघा सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, ठाणे हे जे आणि मुंबई हे जे आणि रायगड हे जे जिल्हे आहेत का, या जिल्ह्यातील जवळजवळ 75 ते 80% अशा महिला आहेत ज्यांना आणखी पैसे आले नाही। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला पैसे आलेत का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला पैसे आले आहेत आणि किती आले आहेत ते देखील सांगायचं आहे। तर आता काही महिला म्हणतील की आम्ही सुद्धा या जिल्ह्यात राहत आहेत तरी आम्हाला कसं काय पैसे आले नाहीत किंवा बाहेर आहेत तरी आम्हाला पैसे कसं काय आले नाहीत, सगळं ओके असू सुद्धा। तर बघा कुठे ना कुठे तुमचे लेट फॉर्म अप्रूव्ह झाले असतील किंवा काय ना काय 100% प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे, आणि DBT माध्यमातून खूप स्लो पैसे येत होते, भरपूर महिलांना पैसे पूर्ण आले नाहीत वरून सोडली असली तरी देखील। तर बघा सरकार सुद्धा DBT माध्यमावर काम करत आहे, अतिशय फास्ट पैसे तुमच्या अकाउंटवर कसे येतील यावर सरकार काम करत आहे। लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील अशी आशा करू शकतो। त्याचं तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले। तर बघा सोलापूर झालं, बीड झालं, लातूर झालं, उस्मानाबाद झालं, नाशिक झालं, धुळे, जळगाव ह्या जिल्ह्यात देखील पैशाचे वाटप लवकरात लवकर होणार आहे आणि फास्ट तुमच्या अकाउंटवर पैसे सोडण्यात येणार आहेत। तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्याचे देखील आदेश आलेले आहेत वरून की बाबा आता ज्यावेळेस मुख्यमंत्र्याची स्थापना होईल त्यावेळेस सर्वात आधी एक काम करायचं आहे की ते म्हणजे
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आपण निवडून आलो आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेच आहे आणि आधी देखील सांगितले होते की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर रकमेत वाढ करू. त्याप्रमाणे त्यांनी रकमेत देखील वाढ केलेली आहे. आता एकच काम राहिलं आहे की डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पैसे जमा करणे. तर बघा त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा कोणत्या बँकेत अकाउंट असेल अशा भरपूर अफवा पसरत आहे की या बँकेत अकाउंट असेल तर पैसे येणार नाहीत, त्या बँकेत अकाउंट असेल तर पैसे येणार नाहीत. बघा आता तुमच्या समोर जे दिसत आहे यापैकी कोणत्या जरी बँकेत तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. आता जर तसा विचार केला तर पोस्ट बँकेत जर अकाउंट असेल तर 1-2 दिवस पैसे आधी येतात, कारण की पोस्ट बँक सरकारी बँक आहे. त्याचबरोबर खास लाडक्या बहिणीसाठी जे नंतरचे आदेश आले होते की पोस्टात जर अकाउंट असेल तर पैसे फास्ट येतात, असं तुम्हाला माहिती देखील असेल. त्यामुळे पोस्टात अकाउंट असेल तर लवकर फास्ट येतात. आता बघा आता बहिणीसाठी शेवटचा निर्णय झालेला आहे. 100% तुम्हाला पैसे येणार आहे, त्यात काय वाद नाही. त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि तारखेचं सांगायचं झालं तर आता मुख्यमंत्री स्थापना जेव्हा होईल त्यावेळेस लगेच तुमच्या अकाउंटवर 100% पैसे सोडले जाणार आहेत. जर तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवा आहे, एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस का अजितदादा पवार, यापैकी कोण मुख्यमंत्री हवा आहे? कोणी जरी मुख्यमंत्री झालं तर लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत, कारण की ज्या सरकारने योजना चालू केली होती तेच सरकार डबल आलं आहे. मुख्यमंत्री कोणीही असो, पण त्यांनी वचन दिले आहे की लाडक्या बहिणींना 100% पैसे वाटप पुढचे देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, सर्वांना पैसे येणार आहेत. जर तुम्हाला आणखी काय अडचणी असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, नक्की उत्तर दिले जाईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन देखील ऑलवर करायचे आहे. ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सर्वात आधी तुमच्यापर्यंत बातमी पोहोचेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल.